नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण आषाढी स्पेशल 8 दिवस टिकणाऱ्या कचोरीसारख्या टम्म फुगणाऱ्या खुसखुशीत अशा गोड शेंगदाण्याच्या गोड पुऱ्या बनवतोय. तर रेसिपी अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. तर पुरी बनवण्यासाठी आपल्याला घरातील एखादी वाटी घ्यायची आणि एका वाटीने मोजून 1 वाटीभर गव्हाचं पीठ घ्यायचं. त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे आणि पाव वाटी बेसन पीठ घ्यायचं. आता या पिठामध्ये चवीपुरतं पाव चमचा मीठ टाकून घ्यायचं आणि त्यानंतर पुरी खुसखुशीत होण्याकरिता या पिठामध्ये टाकण्यासाठी 2 चमचे इथे मी तूप घेतलेले तूप कडकडीत गरम करून घ्यायचे आणि त्यानंतर पिठामध्ये टाकून घ्यायचं. तूप गरम असल्यामुळे सुरुवातीला चमच्याने तूप पिठामध्ये मिक्स करायचं आहे आणि थोड्या वेळाने हाताने चोळून चोळून टाकलेले तूप या पिठाला लावून घ्यायचं आहे. तूप मिक्स करून झाल्यानंतर हे पीठ असं मुठ्ठीमध्ये दाबून बघायचं. मुठ्ठीमध्ये पिठाचा गोळा झाला तर समजून जायचं टाकलेले मोहन पिठामध्ये बरोबर झालेले आहे. त्यानंतर या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे पीठ छान मऊ मळून घ्यायचं. तर पिठामध्ये पाणी घालत या ठिकाणी पीठ मळून घेतलं. मळलेलं पीठ बघू शकता, छान असं मऊ पीठ मळून घेतलेलं आहे. तर आता मळलेलं पीठ आपल्याला पुरीचं सारण तयार करेपर्यंत झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे. तर पुरीचं सारण बनवण्यासाठी गॅसवर एक कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये मोजून 1 वाटीभर शेंगदाणे टाकून घ्यायचे. शेंगदाणे सतत असे चमच्याने हलवत मंद आचेवर खमंग भाजून घ्यायचे. 3 ते 4च मिनिटांमध्ये या ठिकाणी शेंगदाणे भाजून झालेले आहे. आता भाजलेले शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि हे शेंगदाणे पूर्णपणे थंड करून घ्यायचे. शेंगदाणे थंड झाल्यानंतर आपल्याला हे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ग्राइंड करून घ्यायचे. तर इथे मी ग्राइंड करून घेतलेले आहे. ग्राइंड केलेले शेंगदाणे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. तर बघू शकता, सुरुवातीला असे जाडसर शेंगदाणे ग्राइंड करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपण ज्या वाटीने 1 वाटी शेंगदाणे मोजून घेतले होते त्याच वाटीने 1 वाटीभर या ठिकाणी गूळ घ्यायचा आहे आणि हा गूळ ग्राइंड केलेल्या शेंगदाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. मिक्स झाल्यानंतर परत शेंगदाणे आणि गुळाचं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आणि ग्राइंड करून घ्यायचं. तर ग्राइंड केल्यानंतर तुम्ही बघू शकाल की एकदम छान असं शेंगदाणे आणि गुळाचं मिश्रण ग्राइंड झालेलं आहे. गुळामुळे या शेंगदाण्याला छान अशी बाइंडिंग आलेली आहे. एकदम मऊसूत असं आपलं गूळ शेंगदाणे ग्राइंड झालेले आहे. तर आता हे ग्राइंड केलेलं मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि शिल्लक राहिलेलं मिश्रणसुद्धा मी सेम पद्धतीने ग्राइंड करून घेतलेलं आहे. तर ग्राइंड केलेलं गूळ शेंगदाण्याचं मिश्रण परत एकदा हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी झटपट असं आपलं गूळ शेंगदाण्याचं सारण या ठिकाणी तयार झालं आहे. तर आता हे सारण पुरीमध्ये भरण्यासाठी आपल्याला या सारणाचे अगोदर असे लहान लहान आकाराचे लाडू बांधून घ्यायचे आहे. तर तयार केलेल्या मिश्रणाचे अगदी सहज असे लाडूसुद्धा बांधता येतात. तर सेम पद्धतीने या ठिकाणी मी सर्व मिश्रणाचे लहान आकाराचे पुरीमध्ये भरण्यासाठी लाडू बांधून घेतलेले आहे. तयार झालेल्या मिश्रणामध्ये इथे 14 ते 15 लाडू तयार झाले आणि इथे आपल्या पिठाला ठेवून 10 मिनटं झाली आहे आणि हे 10 मिनटामध्ये हे पीठ व्यवस्थित मुरलेलं आहे. मुरलेलं पीठ थोडंसं हाताने परत एकदा मळून घ्यायचं. पीठ मळून झालं की आता या पिठाची पुरी लाटण्यासाठी या पिठामधून आपल्याला थोडंसं पीठ तोडून घ्यायचं आहे आणि पुरी लाटण्यासाठी पोळपाट बेलन घ्यायचे आणि पोळपाटाला थोडासा तुपाचा किंवा तेलाचा हात लावून घ्यायचा, म्हणजे पुरी लाटताना आपली पुरी पोळपाटाला चिटकणार नाही. त्यानंतर या पिठाची आपल्याला अशी वाटी तयार करायची आणि वाटी तयार केल्यानंतर या पिठामध्ये तयार केलेला गूळ शेंगदाण्याचा लाडू घालायचा आणि पुरीचं तोंड व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या या पुरीतून तळताना सारण अजिबात बाहेर येऊ नये. त्यामुळे आपल्याला या पुरीचं तोंड व्यवस्थित बंद करायचं आणि छान हाताने प्रेस करून घ्यायची आणि त्यानंतर अगदी हलक्या हाताने आपल्याला ही गूळ शेंगदाण्याची पुरी लाटायची आहे, म्हणजे जास्त दाब द्यायचा नाही, हलक्या हातानेच लाटायची आहे आणि पुरी खूप पातळसुद्धा लाटायची नाही. अगदी मस्त मीडियम थिकनेसची अशी पुरी लाटून घ्यायची आहे. तर लाटलेली पुरी आता बाजूला ठेवते आणि परत एक पुरी मी तुम्हाला बनवून दाखवते. सेम पद्धतीने पिठाचा गोळा तोडून घ्यायचा आणि पिठाची अशी वाटी तयार करून घ्यायची.
या वाटीमध्ये तयार केलेला गूळ शेंगदाण्याचा लाडू भरायचा आणि तो थोडासा फोडून घ्यायचा आणि व्यवस्थित अशी आपलं पुरीचं तोंड बंद करून घ्यायचे। बंद केल्यानंतर आपल्याला हे पीठ हाताने असं प्रेस करायचे आणि त्यानंतर हलक्या हाताने पुरी लाटून घ्यायची आहे। आणि पुरीचं पीठ व्यवस्थित मळल्यामुळे तुम्ही बघू शकाल की या पिठाला कोरड्या पिठाची अजिबात गरज पडत नाही। खूप छान अशी पुरी लाटल्या जाते। तर इथे मी 4 ते 5 पुऱ्या लाटून घेतल्या। आता ह्या पुऱ्या आपण तेलामध्ये तळून घेऊ। तर पुरी तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे। गरम तेलामध्ये पुरी सोडायची आणि या पुरीच्या वरती झाऱ्याने तेल सोडायचं। तर अगदीच थोड्या वेळामध्ये आपली पुरी तेलावरती फुगून तरंगलेली आहे। तर अशी पुरी फुगली की पुरीची बाजू बदलून घ्यायची आणि पुरीच्या दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला झाऱ्याने तेल सोडायचं। आणि ही गूळ शेंगदाण्याची पुरी आपल्याला मध्यम आचेवरतीच खुसखुशीत होईपर्यंत तळायची। तर पुरी खुसखुशीत होण्याकरिता आपल्याला अगदी थोड्या थोड्या वेळाने या पुरीची बाजू बदलायची आणि पुरीवरती छान झाऱ्याने तेल सोडत राहायचं आहे, म्हणजे पुरी छान खुसखुशीत तळल्या जाते। तर इथे मी पुरीची बाजू बदलत बदलत पुरी छान लालसर रंगाची तळून घेतलेली आहे। तळलेली पुरी तुम्ही बघू शकाल की छान कचोरीसारखी टम्म आणि खुसखुशीत अशी आपली गूळ शेंगदाण्याची पुरी तळून झालेली आहे। तळलेली पुरी आता बाजूला ठेवते आणि सेम पद्धतीने तुम्हाला इथे मी दुसरी पुरी तळून दाखवते। तर सेम पद्धतीने तेलामध्ये पुरी सोडायची आहे। पुरीच्या वरती झाऱ्याने तेल सोडायचं। पुरी तेलावरती तरंगली की या पुरीची बाजू बदलून घ्यायची आणि दुसऱ्या साईडने सुद्धा झाऱ्याने तेल सोडायचं आणि थोड्या थोड्या वेळाने पुरीची बाजू बदलत पुरी छान लालसर आणि खुसखुशीत तळून घ्यायची आहे। तर दुसरी सुद्धा या ठिकाणी आपली पुरी तळून झाली। तर सेम पद्धतीने सर्व पिठाच्या मी पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत आणि तळलेल्या पुऱ्या तुम्ही बघू शकाल की छान कचोरीसारख्या पुऱ्या या ठिकाणी तळून झालेल्या आहे। अगदी टम्म फुगलेल्या आहेत आणि मस्त खुसखुशीत सुद्धा झालेल्या आहेत। तर या ठिकाणी तुम्हाला ही पुरी तोडून दाखवते। तर बघू शकता मस्त खुसखुशीत ही पुरी झाली आहे आणि पुरीच्या आतील सारण बघू शकता सगळ्या बाजूने व्यवस्थित पसरलेला आहे आणि चवीला तर खूप छान ह्या पुऱ्या लागतात आणि 8 दिवस टिकतात। ह्या पुऱ्या तुम्ही प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकता। तर माझ्या पद्धतीने अशा पुऱ्या तुम्ही नक्की करून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।